अँड एर्गोनॉमिक्स वरती बघा तुम्हाला पेपरमध्ये एकच क्वेश्चन येईल 6 मार्कांचा. एक तर तो एस्थेटिक वर असेल किंवा एक तर तो एर्गोनॉमिक वरती असेल. हा टॉपिक पूर्ण थिअरी आहे आणि बघा तो आजच्या लेक्चरलाच मी संपवणार आहे पूर्ण टॉपिक. ठीक आहे, चलो मी स्टार्ट करतो. बघा पहिल्यांदा व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एस्थेटिक्स इन द डिझाईन. एस्थेटिक्सचा डिझाईन मध्ये इम्पॉर्टन्स काय आहे तर कोणता पण प्रॉडक्ट हा नॉर्मल तुम्ही कन्सिडर केला तर कन्सिडर करताना आपण कोणते कोणते पॅरामीटर्स कन्सिडर करतो पॅरामीटर प्रॉडक्ट खरेदी करताना. तर सगळ्यात पहिला पॅरामीटर आहे म्हणजे फंक्शनल परफॉर्मन्स. म्हणजे आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती त्या प्रॉडक्टने परफॉर्म करायला पाहिजे ते म्हणजे फंक्शनल परफॉर्मन्स. म्हणजे समजा जर तुम्ही फ्रीज घेतला तर फ्रीज मध्ये काय व्हायला पाहिजे बाळांनो तर टेम्परेचर हे लोअरला मेंटेन राहायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे हा त्याचा काय फंक्शनल परफॉर्मन्स. त्यामुळे आपण पहिल्यांदा बघतो ते म्हणजे फंक्शनल परफॉर्मन्स. सेकंड ड्युरेबिलिटी. त्यानंतर नेक्स्ट इनिशियल कॉस्ट अँड रनिंग कॉस्ट. म्हणजे आता किती रुपयाला मिळणार आणि नंतर वापरताना त्याला वीज किती खर्च होईल वगैरे. म्हणजे जर फ्रीज कन्सिडर केला तर बाकीच्या प्रॉडक्टला पण सेम म्हणजे इनिशियल कॉस्ट किती असणार आणि त्याची रनिंग कॉस्ट किती असणार. देन ॲबिलिटी टू विथस्टँड द ॲडव्हर्स कंडिशन. म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही सिच्युएशन येतात त्याच्यामध्ये त्या कंडिशनला तुमचे त्या प्रॉडक्टची ॲबिलिटी टू विथस्टँड दॅट पर्टिक्युलर ॲडव्हर्स कंडिशन ही पण महत्वाची आहे. त्यानंतर सर्व्हिस सपोर्ट अवेलेबल. नॉर्मली आपण कुठली पण खरेदी करताना पहिला बघतो की त्यांचा सपोर्ट अवेलेबल आहे का, सर्व्हिस मेंटेनन्ससाठी मिळेल काय. त्याच्यानंतर कम्फर्ट फॉर द यूज. म्हणजे जो घेणारा जो तुम्ही प्रॉडक्ट तो यूज करण्यासाठी कम्फर्टेबल आहे का. आणि लास्टचा सगळ्यात म्हणजे अपिअरन्स. ठीक आहे, अपिअरन्स. अपिअरन्स वरती आपण ठरवतो. पण नॉर्मली जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर एकच फंक्शन असलेले नंबर ऑफ प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. म्हणजे फंक्शन एकच आहे पण प्रॉडक्ट्स 100 अवेलेबल आहेत. म्हणजे एक्झाम्पल घ्या टू व्हीलर. 100 सीसीची जर टू व्हीलर घेतली तर प्रत्येक कंपनीची नाही म्हटलं तर एक टू व्हीलर अवेलेबल आहे. ठीक आहे, म्हणजेच काय फंक्शन एकच आहे पण नंबर ऑफ टू व्हीलर अवेलेबल आहे. मग आपण त्याच्यामध्ये टू व्हीलर खरेदी करताना फंक्शनचे पॅरामीटर तर सेम आहे सगळीकडे आयडेंटिकल 100 सीसी. मग आपण काय करतो त्या प्रॉडक्टचा अपिअरन्स बघतो. म्हणजे ते गाडी बाहेरून कशी दिसते हे बघतो. आणि मग हा जो फॅक्टर आहे अपिअरन्स फॅक्टर हा मेजर अट्रॅक्टिंग फॅक्टर असतो कस्टमरसाठी. त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या काय करतात की त्यांचा प्रॉडक्टचा आउटर लुक जो आहे तो काय असायला पाहिजे एकदम अट्रॅक्टिव्ह पाहिजे. तर आणि तरच मग आपण काय करणार तो प्रॉडक्ट काय करतो खरेदी करतो. मग ही जी गोष्ट आहे अपिअरन्स ऑफ प्रॉडक्ट ही नॉर्मली कोणाकोणाच्या गोष्टीला अप्लाय होऊ शकते. मोटरसायकल्स म्हणजे ऑटोमोबाईल्स म्हणून आपण, रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन किंवा म्युझिक सिस्टीम अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये ह्या अपिअरन्स हा फॅक्टर काय असतो महत्वाचा असतो. कारण की रिलेटेड जे काही प्रॉडक्ट आहेत हे सगळे आयडेंटिकल आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे आणि ते नंबर ऑफ अवेलेबल आहेत. मग त्यातला आपण काय करतो एस्थेटिकली अपिअरन्स जो असेल म्हणजे ज्याचा अपिअरन्स बाहेरून चांगला आहे तोच आपण प्रॉडक्ट काय करतो बाळांनो खरेदी करतो. म्हणजे एक एक्झाम्पल बघा, तुम्ही असं रस्त्यावरून चालला असला तर आपल्याला असे मित्र असतात त्याला कुणाला तर एक मोठी 4 व्हीलर त्याने गाडी आवडत असते बघा. एक एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे, की ब्रेझा गाडी घेऊया आपण. काही जणांना गाडी आवडत असते आणि असं म्हणणं असते बघा काय गाडी दिसते रे भारी, मी गाडी घेतली तर हीच गाडी घेणार. बरोबर आहे, आपल्या तोंडून निघून जाते. किंवा कुठे जर तुम्ही शोरूमला गाड्या बघायला गेलाय आणि कुठली तर नवीन आल्याने एकदम दिसायला मस्त आहे तर आपण म्हणतोय काय गाडी मस्त आहे. आपण परफॉर्मन्स बघत नाही त्याचा, तर आपण त्याचा बाहेरून अपिअरन्स कसा आहे हे बघतो आणि त्या बाहेरून अपिअरन्स वरती आपण ठरवतो की खरेदी करायचं का नाही. ठीक आहे, आणि हे जे बाहेरच्या अपिअरन्स वरून आपण ठरवतो की ते खरेदी करायचं का नाही त्यालाच म्हणतो आपण एस्थेटिक. मग एस्थेटिक म्हणजे काय. मग एस्थेटिक इज डिफाइंड ॲज प्रिन्सिपल ऑफ अप्रिसिएशन ऑफ ब्युटी. म्हणजे त्या प्रॉडक्टची जी ब्युटी आहे ते अप्रिसिएशन करायचं प्रिन्सिपल म्हणजे काय एस्थेटिक. म्हणून ज्या वेळेला कधी पण प्रॉडक्ट बाहेरून दिसायला एकदम चांगला असतो त्याला म्हणतो आपण
तो ऍस्थेटिकली गुड आहे, म्हणजे ऍस्थेटिकली तो चांगला आहे. आणि नॉर्मली आजच्या बाजारात तुम्ही हाऊस होल्ड इक्विपमेंट घ्या किंवा म्हणजे घरात लागणाऱ्या गोष्टी किंवा टू व्हीलर वगैरे घ्यायला जावा, तर आपण त्याचा परफॉर्मन्स चेक करत बसत नाही, तर तो बाहेरून कसा दिसतोय हे बघतो. ठीक आहे, त्यामुळे ऍस्थेटिकल अपिअरन्स हे एकदम इम्पॉर्टंट आहे फॉर एनी प्रॉडक्ट. मग हे ऍस्थेटिकल जे काही आपण प्रॉडक्ट खरेदी करतो अपिअरन्स वरती, मग ते ऍस्थेटिक डिझाईनसाठी काही गाईडलाईन्स आहेत. मी लिहितो गाईडलाईन्स फॉर ऍस्थेटिक डिझाईन. आता आपण इंजिनियर आहे, त्यामुळे प्रॉडक्ट डिझाईनचं काम हे आपलं आहे. मग ज्या वेळेला आपला प्रॉडक्ट डिझाईन होईल त्यावेळेला त्याचा ऍस्थेटिक अपिअरन्स देणे, म्हणजे चांगला अपिअरन्स देणे बाहेरून, हे कुणाचं काम आहे? आता डिझायनरचं काम आहे. मग त्या डिझायनरसाठी या काही गाईडलाईन्स आहेत जेणेकरून तो ऍस्थेटिकली अपिलिंग प्रॉडक्ट बनवेल. ठीक आहे, तर त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं म्हणजे द ऍस्थेटिक quality contributes to the performance of the product. The extent of the contribution varies from product to product. सगळ्यात महत्वाचं पहिलं म्हणजे काय? द aesthetic quality contributes to the appearance of the to the performance of the product. आता मी एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही कधी पण बाजारामध्ये गेला तर आपण म्हणतो बघा, जरा कमी किमतीची वस्तू दाखव आणि त्यानंतर एकदम चांगल्या क्वालिटीची दाखव. दोघांचा जर तुम्ही ऍस्थेटिक अपिअरन्स बघितला की तिथूनच आपल्याला कळते की हे एकदमच लो क्वालिटी, याचा एकदम परफॉर्मन्स कमी असणार. आणि जे ऍस्थेटिकली अपिलिंग असते एकदम, म्हणजे जे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं दाखवलेलं असते किंवा जास्त किमतीचं दाखवलेलं असते, ते बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ह्याचा परफॉर्मन्स एकदम चांगला असणार. म्हणजे काही वेळेला ऍस्थेटिक बघून तुम्हाला त्या बॉडीचा किंवा त्या इलेमेंटचा परफॉर्मन्स पण जज करता येतो आणि तसं होऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे नॉर्मली जे चिपर प्रोडक्ट असतात त्यांचा ऍस्थेटिक बघून आपण म्हणू शकतो की याचा परफॉर्मन्स लो आहे. आणि काही प्रोडक्ट असे असतात जे हेवी रिबस्ट असतात की जे बघितला आपल्याला कळतं की बाहेरून ऍस्थेटिक बघूनच कळतं की याचा परफॉर्मन्स काय असणार आहे? चांगला असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सेकंड, क्रोमियम प्लेटिंग किंवा एरोडायनॅमिक शेप हे काय करतात बघा, ऍस्थेटिक अपिअरन्स इम्प्रूव्ह करतात. आता तुम्ही कधी पण घरामध्ये खिडक्या वगैरे पूर्वी बसवायच्यात बघा, बरोबर आहे, स्लायडिंगच्या खिडक्या, त्याच्यामध्ये अल्युमिनियमच्या बाहेरच्या पट्ट्या असायच्या, अल्युमिनियमच्या पट्ट्या, त्याला काय त्यांनी प्लेटिंग वगैरे काय करत नव्हते, त्यामुळे तुम्हाला तो अल्युमिनियमचा जो कलर आहे तोच बघायला मिळायचा. पण आता जर तुम्ही बघायला गेला तर काय करतात, त्या बाहेरच्या ज्या पट्ट्या आहेत त्याला बघा पावडर कोटिंग करतात. तसंच काही केसमध्ये जर तुम्हाला करोजन रेजिस्टन्स वाढवायचा असेल तर क्रोमियम प्लेटिंग करतात. आता हे जे प्लेटिंग करतात, या प्लेटिंगमुळे काय होते, ऍस्थेटिकली ते चांगलं दिसतंयच, पण ऍस्थेटिक बरोबर त्याचा परफॉर्मन्स सुद्धा इम्प्रूव्ह होतो. म्हणजे जर तुम्ही क्रोमियम प्लेटिंग केला तर बघा करोजन रेजिस्टन्स त्याचा काय होतो, एकदम वाढतो. म्हणजे परफॉर्मन्स इन्क्रीज झाला, सायमल्टेनियसली त्याचा ऍस्थेटिक लुक पण काय झाला, वाढला. त्यामुळे तुम्ही आता भरपूर ठिकाणी जर घरं वगैरे बघत असाल तर मोस्ट ऑफ ज्या गोष्टी बसवतात, म्हणजे पूर्वी आपण सेफ्टी डोअर्स बसवायचो लोखंडाचे, बरोबर आहे, ते सेफ्टी डोअर्स जे असायचे ते नॉर्मली ब्राऊन कलर मध्ये कलर केलेले असायचे, मध्ये त्याला आपण ऑइल पेंट करायचो. ते ऑइल पेंट का करायचो, कारण की त्याचा करोजन रेजिस्टन्स वाढावा. पण ऑइल पेंट निघाला की पुन्हा ते करोड व्हायला चालू व्हायचं. पण आता बघितलं तर त्याला काय करतात बघा, प्लेटिंग करतात. प्लेटिंग केल्यामुळे त्याचा परफॉर्मन्स वाढतो, करोजन रेजिस्टन्स वाढतो आणि ऍस्थेटिकली अपिलिंग राहतं. असंच जर तुम्ही एरोडायनॅमिक शेप जर टू व्हीलरला दिले किंवा फोर व्हीलरला दिले एरोडायनॅमिक शेप, तर एरोडायनॅमिक शेप बघितल्यानंतरच आपल्याला गाडी ती ऍस्थेटिकली अपिलिंग असते. प्लस एरोडायनॅमिक शेप असल्यामुळे काय होते बघा, एअरचा रेजिस्टन्स कमी होतो आणि तुमच्या गाडीची स्पीड वाढते, म्हणजे काय होते, परफॉर्मन्स पण इम्प्रूव्ह होते. ठीक आहे, त्यामुळे एरोडायनॅमिक शेप हा एअर रेजिस्टन्स कमी करणार आहे आणि परफॉर्मन्स पण इन्क्रीज करणार आहे. आणि दुसरं, तो ऍस्थेटिकली अपिलिंग पण आहे. मग आपण काय करतो की नॉर्मली गाईडलाईन्स फॉर ऍस्थेटिक डिझाईन मध्ये काय करतो की ऍस्थेटिकली इम्प्रूव्ह करायचा आहे, पण सायमल्टेनियसली त्याचा परफॉर्मन्स पण इन्क्रीज व्हायला पाहिजे. ठीक आहे, मग ज्या गाईडलाईन्स आहेत फॉर द अपिअरन्स, म्हणजे ऍस्थेटिकली चांगलं दिसावं यासाठी मी आता तुम्हाला एक सांगत जातो. पहिलं, द अपिअरन्स शुड कॉन्ट्रीब्युट टू द परफॉर्मन्स. जे आता मी तुम्हाला 2 एक्झाम्पल दिले त्याप्रमाणे तुमचा अपिअरन्स जो आहे एक्सटर्नल, तो त्याच्याबरोबर सायमल्टेनियसली
परफॉर्मन्स पण काय व्हायला पाहिजे, इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. सेकंड, अपीअरन्स शुड रिफ्लेक्ट द फंक्शन ऑफ प्रोडक्ट. नॉर्मली अपीअरन्स बघितल्यानंतर तो प्रोडक्ट काय फंक्शन करणार आहे, म्हणजे त्याचं काम काय आहे हे पण रिफ्लेक्ट झालं पाहिजे. आता मी एक्झाम्पल जे रिपीट सांगितलं ऑलरेडी ते सांगतो. एरोडायनॅमिक शेप. एरोडायनॅमिक शेप हा ऍस्थेटिकली अपीलिंग आहे, पण त्यातनं आपल्याला कळतं की एअरचा रेझिस्टन्स पण कमी झालाय, म्हणजे फ्युएल कन्झम्पशन तुमचं कमी होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, द अपीअरन्स शुड रिफ्लेक्ट द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. नॉर्मली हेवी म्हणजे अप्लायन्सेस जे असतात, म्हणजे हायड्रॉलिक प्रेस घ्या. हायड्रॉलिक प्रेस बघितल्या तुम्हाला काय कळतंय की हे एक रोबस्ट आहे आणि हेवी अपीअरन्स आहे त्याचा. ठीक आहे. म्हणजेच काय झालं, तुम्ही ऍस्थेटिकली बघितला पण त्याच्याबरोबर तुम्हाला त्याचा प्रोडक्टचा सायमल्टेनियसली प्रोडक्टची क्वालिटी पण तुम्हाला काय झाली बघा रिफ्लेक्ट झाली. त्यामुळे नॉर्मली ऍस्थेटिक लुक असं द्या की ज्याच्यावरून त्याची क्वालिटी पण रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. आता अपीअरन्स जो आहे हा नॉर्मली इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण कर्व्ह यूज करतो. कर्व्ह बघा तुम्ही कुठे पण, म्हणजे 4 व्हीलर घेतली कार, तर त्याच्या बाहेरच्या आउटर पोर्शन वरती बघा सगळ्या कर्व्हच असतात आणि या कर्व्ह काय असतात बघा अपीलिंग असतात. पण एक्स्ट्रा अपीअरन्स म्हणजे जादाचा खर्च करून एक्स्ट्रा अपीअरन्स द्यायला जायचं नाही, कारण काय होते त्या प्रॉडक्टची कॉस्ट ही काय होत्या त्या अपीअरन्स बरोबर इम्प्रूव्ह होत असत्या. ठीक आहे. त्यामुळे एक्स्ट्रा कॉस्ट घालून त्याचा अपीअरन्स इम्प्रूव्ह करायला जायचं नाही, अनलेस कधीपर्यंत, जोपर्यंत ती प्राइम रिक्वायरमेंट नाही. नॉर्मली कुठल्याही प्रॉडक्टची प्राइम रिक्वायरमेंट काय असते, तर त्या प्रॉडक्टचा फंक्शनल म्हणजे तो फंक्शनली कसा वर्क होतोय. पण जर तुम्ही त्याला अपीअरन्स वरतीच खर्च करायला गेला तर जो प्राइम आहे म्हणजे काय फंक्शनल रिक्वायरमेंट ती बाजूला राहणार आणि तो फक्त ऍस्थेटिकलीच गुड होणार. नुसता ऍस्थेटिकली गुड होऊन चालणार नाही, त्याची प्राइम रिक्वायरमेंट पण फुलफिल व्हायला पाहिजे आणि तो ऍस्थेटिकली पण चांगला दिसायला पाहिजे. त्यामुळे ऍस्थेटिक वरती खर्च करताना उगाच हू म्हणून करायचं नाही, एका परमिसिबल लिमिट पर्यंतच तुम्ही करू शकता. देन जो नेक्स्ट आहे तो म्हणजे मटेरियल नॉर्मली जो आपण वापरतो फॉर द अपीअरन्स हे इफेक्टिव्ह आणि इकॉनॉमिकल असायला पाहिजे. मटेरियल जे वापरणार आहे आपण ऍस्थेटिक लुकसाठी ते इफेक्टिव्ह आणि इकॉनॉमिकल असायला पाहिजे. आणि दुसरं, जो आपण अपीअरन्स देणार आहे तो सुटेबल फॉर द एन्व्हायरमेंट पाहिजे. ठीक आहे. हे बघा काय गाईडलाईन्स फॉर द ऍस्थेटिक डिझाईन. आता सम ऍस्पेक्ट्स, आपण काही ऍस्पेक्ट्स यूज करतोय इन ऍस्थेटिक डिझाईन, ते मी तुम्हाला सांगतो. ऍस्पेक्ट्स विच आर युज्ड इन ऍस्थेटिक डिझाईन. आता ऍस्थेटिक डिझाईन मध्ये 7-8 गोष्टी एकदम इम्पॉर्टंट आहेत. मी एक पटपट सांगतो तुम्हाला आणि नंतर मी त्या डिटेलमध्ये येतो. फॉर्म म्हणजे शेप, सिमेट्री, कलर, कंटिन्युटी, proportion, contrast, impression, style, material and surface finish, tolerance and noise. तर ह्यातला मी एक पार्ट घेतो बघा. त्याचा सगळ्यात पहिला पार्ट जो तुम्हाला सांगितला तो म्हणजे फॉर्म अँड शेप. फॉर्म अँड शेप नॉर्मली तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट जर बघितला तर मोस्ट ऑफ द टाइम तो रॅन्डम शेपचा कुठलाही असत नाही. म्हणजे काय, हे असं रॅन्डम शेप असणार नाही, त्याला कुठला तरी एक पर्टिक्युलर शेप दिलेला असणार आहे. ठीक आहे. मग तो पर्टिक्युलर शेप आपण नॉर्मली कुठल्या टाईपचे प्रोव्हाइड करतो, तर आपण नॉर्मली 5 टाईपचे शेप्स प्रोव्हाइड करतो. एक म्हणजे स्टेप्स, म्हणजे जर त्याची हाईट जास्त असेल तर त्याला आपण स्टेप्स प्रोव्हाइड करतो. हाईट जास्त असेल तर आपण स्टेप्स प्रोव्हाइड करतो. सेकंड, टेपर. जर याचा ऍस्थेटिक अपीअरन्स इन्क्रीज करायचा असेल तर नॉर्मली आपण त्याला टेपर प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर शियर. शियर म्हणजे हे जे काही स्टेप्स प्रोव्हाइड केले आहेत हे जर टॉपने बघितले तर तुम्हाला स्क्वेअर दिसायला पाहिजे, शियर. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे स्ट्रीम लाईन, म्हणजे ज्या कर्व्ह असतात कर्व्ह, त्या कर्व्ह प्रोव्हाइड करून आपण निमुळते पोर्शन त्या कर्व्हच्या पोर्शनकडे घेऊन जातो, त्याला म्हणतो आपण स्ट्रीम लाईन. त्यानंतर नेक्स्ट स्कल्पचर. लास्ट आहे स्कल्पचर. आता या स्कल्पचर मध्ये काय काय येते, इलिप्स, पॅराबोलिक शेप्स किंवा हायपरबोलाइड्स, हे सगळे शेप्स याच्यामध्ये येतात. ठीक आहे. त्यामुळे नॉर्मली आपण
रॅन्डम कुठलाही शेप प्रोव्हाइड करत नाही. ह्याच्यामध्ये जे अवेलेबल आहेत हे शेप प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तो कॉम्पोनंट तुमचा काय व्हायला पाहिजे, ऍस्थेटिकली अपीलिंग व्हायला पाहिजे. त्यानंतर सेकंड जो आहे तो म्हणजे सिमेट्री अँड बॅलन्स. सिमेट्री अँड बॅलन्स. समजा मी एखादं कंट्रोल पॅनल आहे, कंट्रोल पॅनलवरती काही माझ्याकडे नॉब्स आहेत, काही गेजेस आहेत, मी या कंट्रोल पॅनलवरती ठेवणार आहे. ठीक आहे, मी वेगवेगळ्या टाईपचे नॉब याच्यावरती बसवणार आहे. मी तुम्हाला एक केस दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा 4 एकसारखे नॉब होते, ते मी एकत्र बसवले. या स्केल आहेत 2, ह्याच्यावरती हे पॉइंटर आहेत, म्हणजे हे काहीतरी तुम्हाला व्हॅल्यू इंडिकेट करणार आहेत कुठली तर. हे 2 स्केल आहेत आणि समजा याच्याबरोबर 2 इंडिकेटर आहेत. ही मी एक अरेंजमेंट केली, ठीक आहे, पॅनलची. मला एस्थेटिकली चांगलं करायचं आहे, परफॉर्मन्ससाठी या सगळ्या गोष्टी लागणारच आहेत पॅनलवरती. मग हा पॅनल मी असा ऍडजस्ट करायला बघणार की जेणेकरून हे एस्थेटिकली काय व्हायला पाहिजे, चांगलं दिसायला पाहिजे. मग नॉर्मली आपण काय करतो, एस्थेटिकली चांगलं दिसायला पाहिजे म्हणजे आपण नॉर्मली सिमेट्रिक आणायला बघतो. कारण की तुम्ही ज्या गोष्टी बघताय मॅक्सिमम त्या सगळ्या सिमेट्रिक असतात. अनसिमेट्रिक गोष्टी नॉर्मली काय होतात, बनवून रिजेक्ट होतात. बोला. हा, नाही काय काय आता बरं ठीक आहे, बोल. ठीक आहे. ठीक आहे, मी फोन करतो. बघा, मी हाच पॅनल मी रिअरेंज केलाय. आता ह्या दोघांना जर तुम्ही कम्पेअर केला तर तुमच्या लक्षात येईल, इथं एक बाजूने एक रॅन्डम अरेंजमेंट होती, रॅन्डम, आणि इथं बाजूने सिमेट्रिक ठेवले. सिमेट्रिक अबाउट एनी ऍक्सिस, तुम्ही कुठल्याही ऍक्सिस अबाउट सिमेट्रिक करू शकताय. मी आता हा पॅनल सिमेट्रिक अबाउट 1 ऍक्सिस केलाय. म्हणजे बघा, मी सगळे नॉब प्लेस केलेत, इंडिकेटर प्लेस केलेत, डायल इंडिकेटर प्लेस केलेत, ठीक आहे, आणि प्लेस करताना मी ते सिमेट्रिक मॅनर मध्ये प्लेस केलेत. त्यामुळे ह्या दोघांना जर तुम्ही कम्पेअर केला, हेच सगळे इलेमेंट इथं आहेत, पण हा वाहन काय एस्थेटिकली अपीलिंग आहे, हा एस्थेटिकली अपीलिंग नाही आहे. काही वेळेला काय होतंय की आपण एर्गॉनॉमिक कन्सिडरेशन ज्या वेळेला करतो त्यावेळेला ही केस आणता येत नाही. एर्गॉनॉमिक कन्सिडरेशनच्या वेळेला काही वेळेला आणता येत नाही. मग त्यावेळेला आपण काय करतो, ते बॅलन्स टाईप करतो. बॅलन्स टाईप म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आपण आणून ठेवतो असं, म्हणजे बॅलन्स करतो. म्हणजे राहिले सगळे इंडिकेटर एका बाजूला घेतो, हे सगळे इंडिकेटर एका बाजूला, आणि यांच्यामध्ये सिमेट्री मेंटेन करतो. याला म्हणतात बॅलन्स टाईप. हे सिमेट्री. ज्या वेळेला सिमेट्री करता येत नाही त्यावेळेला मग आपण बॅलन्स टाईप कडे जातो. म्हणजे सिमेट्री जर तुम्हाला पॉसिबलच नसेल तर काय करायचं, बॅलन्स टाईप कडे जायचं. बॅलन्स टाईप पण हा एस्थेटिकली अपीलिंग असतो, पण एस्थेटिकली अपीलिंग सगळ्यात जास्त कोण असते, सिमेट्री. नॉर्मली आपला आय जो असतो, आय हा सिमेट्रिक ज्या गोष्टी आहेत तिकडे अट्रॅक्ट होतो, आणि अनसिमेट्री आहे तो रिजेक्ट करतो आपला आय, म्हणजे ते आपल्याला दिसून येत नाही, नजरेत भरून येत नाही. ठीक आहे, त्यामुळे आपण नॉर्मली सिमेट्री आणि बॅलन्स हे आपण बघतो. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे कलर. नॉर्मली आता तुम्ही बघितलं असेल भरपूर ठिकाणी कलर्स जे असतात, कलर्स हे वाहन आपल्याला कलर वरती पण काय होते की तो कॉम्पोनंट एस्थेटिकली अपीलिंग असतो. आणि नॉर्मली काही असे कलर कोड्स आहेत, हे त्या त्या एन्व्हायरमेंटसाठी आपण युज करतो. कलर कोड्स कुठल्या कुठल्या एन्व्हायरमेंटला कुठलं कलर कोड युज करतो बघा. रेड नॉर्मली आपण हॉट किंवा डेंजर साठी युज करतो. ऑरेंज पॉसिबल डेंजर असेल तर. येल्लो कॉशन. ग्रीन सेफ एन्व्हायरमेंट. ब्ल्यू कोल्ड असेल तर, आणि ग्रे जर डल असेल तर. ठीक आहे, म्हणजे हे आपण कलर कोडिंग यूज करतो, कारण की नॉर्मली कलर कोडिंग ही तिथले एन्व्हायरमेंट काय आहे हे भावना रिप्रेझेंट करत असते. त्यानंतर चौथं म्हणजे कंटिन्युटी. आता कंटिन्युटीसाठी मी एक कॉम्पोनंट दाखवतो.
समजा हा कॉम्पोनंट आहे आणि मी हाच कॉम्पोनंट कर्व्स त्याला मी एंडला दिल्या आणि जर मॅन्युफॅक्चर केला कर्व्स देऊन, तर यातला एस्थेटिकली अपिलिंग कुठला आहे बघा, पहिला आहे का दुसरा आहे? नॉर्मली जिथं कर्व्स प्रोव्हाइड केलेले असतात तो एस्थेटिकली अपिलिंग असतो. त्यामुळे नॉर्मली जे कंटिन्युअस प्रोडक्ट असतात, कंटिन्युअस हे काय असतात? एस्थेटिकली अपिलिंग. ठीक आहे. त्यामुळे आपण नॉर्मली काय करतो की जिथे जिथे शार्प कॉर्नर्स असतात तिथे काय करतो बघा आपण कंटिन्युटी प्रोव्हाइड करतो. याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजेच प्रपोर्शन. आता प्रपोर्शन साठी एक बेस्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा एक स्पॅनर आहे, स्पॅनर समजा मी हा स्पॅनर असा तयार केला. हा स्पॅनरचं काम काय आहे? तर नटबोल्ट जे आहेत त्याच्यामध्ये बोल्टमध्ये हा तुमचा असो शेप आहे, तो हेक्सागोनल मध्ये जाऊन बसणार आणि तुम्ही हे रोटेट करणार. म्हणजे नटबोल्ट असेंबल किंवा डिसअसेंबल करायला तुम्हाला हा लागणार आहे. पण जर समजा तोच स्पॅनर मी असा बनवला, आता हे स्पॅनर आहे असं समजा, तर यातला एस्थेटिकली अपिलिंग कुठला आहे बघा, हा दुसरा आहे का पहिला आहे? नॉर्मली आपण हा यूज करतो कारण की हा एस्थेटिकली काय बघा अपिलिंग आहे. हा एस्थेटिकली एवढा अपिलिंग नाहीये, ठीक आहे. त्यामुळे प्रोपोर्शन्स वरती पण आपण काय करतो की एस्थेटिकली अपिलिंग काय आहे ते ठरवतो. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे कॉन्ट्रास्ट. नॉर्मली आपण कुठल्याही याच्यामध्ये कलर कॉन्ट्रास्ट प्रोव्हाइड करतो. कलर कॉन्ट्रास्ट, कलर कॉन्ट्रास्ट हा का प्रोव्हाइड करतात? तर ऍडजेसंट इलेमेंट जे आहेत, ऍडजेसंट इलेमेंट हे बघून काय व्हायला पाहिजेत? डिस्टिंग म्हणजे वेगवेगळे आहेत हे तुम्हाला कळायला पाहिजे. जर समजा सगळ्याचा कॉन्ट्रास्ट जर तुम्ही सेमच ठेवला तर काय होते की जे ऍडजेसंट इलेमेंट आहेत ते बघून तुम्हाला वेगवेगळे आहेत हे आयडेंटिफाईच करता येत नाही. मग त्या केसमध्ये काय करतो आपण? कलर कॉन्ट्रास्ट यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे इम्प्रेशन अँड पर्पज. इथे एक मी फिगर ड्रॉ करतो, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय फरक आहे. बघा हे एकाच साईजचं आहे असं म्हणा, हे जरा मोठे झालेत. ह्या दोघांच्या मध्ये बघितल्यानंतर पहिल्यामध्ये बघा हा कॉम्पोनंट आहे, मी फक्त इथं टेपर प्रोव्हाइड केला. मी जर टेपर लार्ज दाखवलाय, ऍक्च्युली टेपर हा एकदम लहान असतो. ठीक आहे. हे दाखवलं तर तुम्हाला काय कळतंय की याची स्टॅबिलिटी ह्याच्यापेक्षा जास्त आहे, ह्याची स्टॅबिलिटी याच्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे. एक दुसरं, ह्या दोघांना जर कम्पेअर केला, हाच प्रोडक्ट आहे फक्त मी इथं टेपर प्रोव्हाइड केले, तर याची जर तुम्ही स्ट्रेंथ बघायला गेला, स्ट्रेंथ तर ही याच्यापेक्षा जास्त आहे, ही तुम्हाला इथूनच कळतं. त्यामुळे नॉर्मली जे काही तुम्ही इम्प्रेशन प्रोव्हाइड करताय त्या इम्प्रेशन वरून तुम्हाला त्याची स्ट्रेंथ किंवा त्याची स्टॅबिलिटी ओरिजिनल प्रोडक्ट पेक्षा जास्त आहे का कमी आहे हे तुम्हाला बघा आयडेंटिफाय होते. म्हणजे आपल्याला डोळ्यानेच बघून कळते की ह्याची स्टेबिलिटी जास्त आहे, त्याची स्टेबिलिटी जास्त आहे. ठीक आहे. त्यामुळे नॉर्मली आपण प्रॉडक्ट बनवताना काय करतो, जे ते बाहेरून अपिअरन्सला चांगले पाहिजेलच, पण त्या जो काही शेप बनवणार आहे त्या शेपमुळे काय व्हायला पाहिजे की त्याचा परफॉर्मन्स मध्ये पण काय व्हायला पाहिजे? इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे जर स्ट्रेंथ वाढेल तर स्टॅबिलिटी वाढेल. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे मटेरियल अँड सरफेस फिनिश. मटेरियल अँड सरफेस फिनिश. आता मी थोडंसं मटेरियल बद्दल बोलतो. सगळ्यात पहिल्यांदा समजा मी एक स्टीलचं मटेरियल घेतलं आणि स्टेनलेस स्टीलचं मटेरियल घेतलं, तर स्टील आणि स्टेनलेस स्टील जर तुम्ही कम्पेअर केला, स्टील घ्या किंवा कास्ट आयर्न घ्या, स्टील आणि स्टेनलेस स्टील, तर याच्यामध्ये परफॉर्मन्स म्हणजे करोजन रेजिस्टन्स हा स्टेनलेस स्टीलचा जास्त आहे. प्रॉपर्टीज ऑलमोस्ट सेम आहेत. आणि जर तुम्ही अपिअरन्स बघितला तर स्टेनलेस स्टीलचा हा नॉर्मल स्टील पेक्षा काय जास्त आहे.
त्यामुळे मटेरियल जर तुम्ही कन्सिडर केला तर तो मटेरियल नॉर्मली काय करतोय, तुम्हाला स्ट्रेंथ तर देतोच, पण त्याचा परफॉर्मन्स पण इम्प्रूव्ह होतो आणि सायमल्टेनियसली तो एस्थेटिकली अपिलिंग पण असतो. त्यामुळे आता बघा, मोस्ट ऑफ द रेलिंग्स आहेत त्या सगळ्या रेलिंग्स बघून कशाने रिप्लेस झालेले आहेत, स्टेनलेस स्टीलनं रिप्लेस झालेले आहेत. कारण की काय आहे की त्याचा एस्थेटिक अपिलिंग जास्त आहे आणि दुसरं म्हणजे त्याचा करोजन रेजिस्टन्स एकदम कमी आहे. ठीक आहे, त्यामुळे परफॉर्मन्स पण इम्प्रूव्ह झाला आणि एस्थेटिकली अपिलिंग पण झालं. जर ब्रास किंवा ब्रॉन्झ घेतला, ब्रास किंवा ब्रॉन्झ, तर त्याचा कलर हा एकदम बघून काय रिच आहे. ब्रास किंवा ब्रॉन्झचा कलर काय एकदम रिच. मग एकदम रिच कलर असल्यामुळे काय होतंय की तो एस्थेटिकली अपिलिंग राहतो. त्यामुळे आपण नॉर्मली काय करतो की कोणतंही मटेरियल सिलेक्ट करताना त्याचा कलर आणि त्याचा परफॉर्मन्स ह्याच्यावरती मटेरियल सिलेक्ट करतो, जेणेकरून अपिअरन्स पण इम्प्रूव्ह व्हावा आणि त्याची परफॉर्मन्स पण त्याचा इम्प्रूव्ह व्हावा. त्याच्यानंतर सरफेस फिनिश. नॉर्मली ज्याचा बेटर सरफेस फिनिश असतो ज्या प्रॉडक्टचा, तो नॉर्मली काय असतो, एस्थेटिकली अपिलिंग असतो, ज्याचा बेटर सरफेस फिनिश असतो. त्यामुळे नॉर्मली आपण कधी पण एखादा प्रॉडक्ट घ्यायला गेलो तर नॉर्मली काय करतो, त्याच्या सरफेसवरती आपण हात फिरवून बघतो. काही वेळेला सरफेस कोटिंग पण यूज करतात. म्हणजे काय, स्प्रे पेंटिंग, एनोडायझिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग. हे नॉर्मली काय असतात, ज्यावेळेला तुम्ही स्प्रे पेंटिंग करताय, म्हणजे सरफेस कोटिंग करताय, ते नॉर्मली एस्थेटिकली काय असतात, ते अपिलिंग असतात. त्यामुळे मटेरियल आणि सरफेस फिनिश हे पण बघा त्याच्या परफॉर्मन्सला पण कॉन्ट्रीब्युट करतात आणि ते एस्थेटिकली अपिलिंग पण असतात. त्यामुळे तुम्ही कुठला पण मटेरियल सिलेक्ट करताना आपण परफॉर्मन्स प्लस एस्थेटिकली अपिलिंग ह्याच्यामध्ये जायचं, जेणेकरून तुमचं काय होईल, परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होईल, कॉस्ट मिनिमम राहील आणि प्रॉडक्ट तुमचा बाजारामध्ये लवकर खपेल. त्यानंतर नेक्स्ट आहे म्हणजे नॉईज. लास्टचा पॉइंट आहे नॉईज. तुम्ही कुठलं पण डिझाईन करताना जर समजा तो मशीन आहे, समजा मी मशीन चालू केलं आणि एकदम जास्त आवाज करायला लागले, नॉईज क्रिएट करायला लागले, आणि दुसरं एक मशीन आहे एकदम हळू, म्हणजे परफॉर्मन्स सेम आहे पण आवाज एकदमच नाही आहे. मग ह्याच्यामधला एस्थेटिकली अपिलिंग कोण झाला, आपल्याला नॉईज प्रमाणे आपण बघतोय ना, ह्याच्यातनं आवाज जास्त यायला लागला, ह्याच्यामध्ये कमी येतोय, कमी येतोय त्या आवाजाचा काय आला, एस्थेटिकली अपिलिंग. त्यामुळे नॉर्मली परफॉर्मन्स मधला नॉईज हा पण काय आपण एस्थेटिक मध्ये कन्सिडर करतो, की जेणेकरून नॉईज जेवढा कमी तेवढा तो अपिलिंग असणार. ठीक आहे, हे एवढे तुमचे काय पॅरामीटर्स आहेत फॉर एस्थेटिक अँड एर्गोनॉमिक्स. एस्थेटिक मी परत एकदा सांगतो, एस्थेटिक मधले कुठले, आपण नॉर्मली जे कुठला पण प्रॉडक्ट डिझाईन करतो त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे शेप. तुम्हाला मी 5 टाईपचे शेप सांगितले. त्यानंतर सिमेट्री अँड बॅलन्स, जे काही तुम्ही ठेवणार सगळ्या गोष्टी त्या सगळ्या सिमेट्रिक असायला पाहिजेत. सिमेट्री जमत नसेल तर बॅलन्स्ड असायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट कलर्स. कलर हे तुमचं त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट सांगत असते, त्यामुळे आपण वेगवेगळे याच्यासाठी वेगवेगळे कलर आयडेंटिफाय केलेले आहेत. त्यानंतर कंटिन्युटी, म्हणजे नॉर्मली कॉर्नर्स वगैरे जे असतात ते काय करतात, राऊंडेड करून घेतात, जेणेकरून तो कॉम्पोनंट कंटिन्युअस दिसायला पाहिजे. प्रपोर्शन्स, मी तुम्हाला स्पॅनरचं एक्झाम्पल सांगितलं. म्हणजे प्रपोर्शन हे नॉर्मली काय की साईज, कनेक्शन आयटम आणि इलेमेंट याच्यामध्ये बघा काय असते की कनेक्शन असते, की जे काय करते आपल्याला जो प्रॉडक्ट आउट ऑफ प्रपोर्शन आहे तो एस्थेटिकली अपिलिंग असत नाही. त्यानंतर कॉन्ट्रास्ट, नॉर्मली 2 ऍडजस्टंट आयटम जे आहेत ते वेगवेगळे दिसावेत म्हणून आपण कलर कॉन्ट्रास्ट प्रोव्हाइड करतो. त्यानंतर इम्प्रेशन अँड पर्पज, नॉर्मली शेप आपण असा बनवतो की ज्याच्यावरून त्याची स्ट्रेंथ किंवा स्टॅबिलिटी त्यावरून काय व्हायला पाहिजे, आपल्याला रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर आपण बघितलं मटेरियल, सरफेस फिनिश आणि लास्ट म्हणजे नॉईज. ठीक आहे, मटेरियल सिलेक्ट असं करायचंय की जो एस्थेटिकली अपिलिंग पण असायला पाहिजे, परफॉर्मन्स इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे आणि नॉईज ही मिनिमम असायला पाहिजे. ठीक आहे, हे तुमचे डिझाईनचे कन्सिडरेशन आहेत. ह्याच्यावरती एक 6 मार्काचा क्वेश्चन येतो. ठीक आहे, नॉर्मली मी आता तुम्हाला जे सांगितले ऍस्पेक्ट्स इन एस्थेटिक डिझाईन, जे शेवटला सांगितलं फॉर्म, शेप वगैरे, ह्याच्यावरती एक 6 मार्काचा क्वेश्चन पेपरला येऊ शकतो. ठीक आहे, हे झालं एस्थेटिक म्हणजे आउटर परफॉर्मन्स. आता नेक्स्ट जो पार्ट आहे याच्यामधला तो म्हणजेच एर्गोनॉमिक्स, एर्गोनॉमिक कन्सिडरेशन. एर्गोनॉमिक कन्सिडरेशन इन डिझाईन. आता पहिल्यांदा सगळ्यात म्हणजे एर्गोनॉमिक म्हणजे काय,
बघा, एर्गोनॉमिक कन्सिडरेशन जायच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा मी एक एक्झाम्पल घेतो. समजा तुम्ही कॉम्प्युटरवरती बसलाय आणि काम करताय, काहीतरी काम करताय. कॉम्प्युटरवरती काहीतरी काम करण्यासाठी मी बसलोय. तर कॉम्प्युटर हे म्हणजे मशीन आहे आणि तुम्ही म्हणजे मॅन आहे. आणि ते मॅन मशीनचं इंटरॅक्शन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघावं काय लागतं, एर्गोनॉमिक कन्सिडरेशन. आता एर्गोनॉमिक कन्सिडरेशन मध्ये काय होते बघा, जे काही मशीन आहे त्याच्यावरती डिस्प्ले आहे, म्हणजे थोडक्यात स्क्रीन आहे, कॉम्प्युटरवरती स्क्रीन. आता ती कॉम्प्युटरची वरची स्क्रीन काय करत असते, तुम्हाला इन्फॉर्मेशन देत असते. जे समजा मी आता काहीतरी एक काम करतोय आणि काम करताना मला समोरून जे काही दिसते ती म्हणजे मला सगळी इन्फॉर्मेशन रिसीव्ह होत्या. म्हणजे आईज माझे हे सेन्सर्स आहेत आणि ती काय करतात, इन्फॉर्मेशन घेतात. इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर आपण त्याला पुन्हा काम करतो, पुढचं करतो, याचा अर्थ काय करतो, त्याला करेक्टिव्ह ऍक्शन देतो. ठीक आहे. त्यामुळे मॅन मशीन एन्व्हायरमेंट मध्ये काय होते, मशीनवरती जे डिस्प्ले असतात ते डिस्प्ले त्या मशीनची कंडिशन सांगत असतात आणि मॅन हा इन्फॉर्मेशन रिसीव्ह करून त्याला करेक्टिव्ह ऍक्शन घेत असतो. ठीक आहे. ह्याला म्हणतात मॅन मशीन एन्व्हायरमेंट. आता या मॅन मशीन एन्व्हायरमेंट मध्ये नॉर्मली काय होते, जे कम्युनिकेशन आहे ते थ्रू डिस्प्ले, नॉब्स याच्या दरम्यान ह्याच्या थ्रू कम्युनिकेशन होत असते मॅन मशीन मध्ये. मग हे होताना जर समजा मी काम करालोय, तर काम करताना त्या मशीनवरती मला फिजिकली आणि मेंटली जर स्ट्रेस जनरेट होत असेल तर ते मशीन हा मला अडॉप्ट होत नाही आहे. ठीक आहे. मी काय म्हटलं बघा, एखाद्या मशीनवरती काम करालोय आणि काम करताना काय व्हायला लागले की मला फिजिकल स्ट्रेस व्हायला लागलाय. म्हणजे मला एखादा कॉम्पोनंट इथं पाहिजे आहे पण तो ठेवला इथं, मला तो प्रत्येक वेळी असं जाऊन घ्यायला लागतोय. समजा मी राईट हँड मला असं इकडे जाऊन घ्यायला लागतोय. तर हे काय झालं बघा, माझा फिजिकल स्ट्रेस जनरेट झाला. दुसरं मेंटल स्ट्रेस, तिथं काय दिलंय डिस्प्लेवरती काय दाखवायला हेच मला कळत नाही. ह्याच्यामुळे मला सारखा विचार करून त्याला करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायला लागल्या, म्हणजे तो मेंटल स्ट्रेस क्रिएट व्हायला लागलाय. ज्या मशीनमध्ये ह्या गोष्टी होत नाही त्याला भावनो आपण म्हणतोय काय, हे एर्गोनॉमिकली फिट मशीन आहे. आता एर्गोनॉमिक म्हणजे काय, हा एक सायंटिफिक स्टडी आहे. दिस इज द सायंटिफिक स्टडी ऑफ मॅन मशीन वर्किंग एन्व्हायरमेंट अँड द ऍप्लिकेशन ऑफ physiological, psychological principles to solve the problem arising from this relationship. या रिलेशनशिप मध्ये सायकोलॉजिकल किंवा फिजिओलॉजिकल जे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो त्याला काय म्हणतात, एर्गोनॉमिक कन्सिडरेशन. आता एर्गोनॉमिक कन्सिडरेशन मध्ये मी एक सोपं एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल एर्गोनॉमिक कन्सिडरेशन म्हणजे काय. सगळ्यांनी कॉम्प्युटर वापरले असतील, कॉम्प्युटरवरती कुठली ऑपरेटिंग सिस्टीम युज केलाय, कॉम्प्युटरवरती कोणती ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही युज केलाय, विंडोज. विंडोज सगळ्यांनी वापरले असेल बरोबर. युबंटू कुणी वापरले का, युबंटू वापरले. पण युबंटू बद्दल ऐकलंय का, वापरले. ठीक आहे. मी आता एक सांगतो, युबंटू ही ऑपरेटिंग सिस्टीम बाबा फ्री आहे आणि तुम्ही जी विंडोज म्हणताय ती ऑपरेटिंग सिस्टीम बाबा आपण विकत घेतो. ठीक आहे. बघा फरक बघा, युबंटू ही ऑपरेटिंग सिस्टीम फ्री आहे, विंडोज ही बाबा आपण विकत घेतो. युबंटू मध्ये बाबा व्हायरस येत नाही, विंडोज मध्ये बाबा व्हायरस येतात. तरी पण आपण विंडोज हीच ऑपरेटिंग सिस्टीम वापरतो. याच्या मागचं कारण काय आहे, ज्या वेळेला तुम्ही कॉम्प्युटरवरती बसताय त्यावेळेला ती सिस्टीम ही युजर फ्रेंडली आहे. युजर फ्रेंडली म्हणजे काय, त्या सिस्टीम मध्ये वर्क करताना तुम्हाला लई त्रास करून घ्यायला लागत नाही. पण ज्या वेळेला तुम्ही युबंटू वरती काम करायला चालू करताय त्यावेळेला ती युजर फ्रेंडली एवढी नाही आहे. युजर फ्रेंडली जर नसेल तर त्यावेळेला काय होते बघा, आपल्याला कुठल्या गोष्टी कुठं आहेत काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला तो स्ट्रेस जनरेट होतो. म्हणजे मॅन मशीन एन्व्हायरमेंट मध्ये काय होतोय, तो मेंटल स्ट्रेस क्रिएट होतो. त्यामुळे ती एर्गोनॉमिकली फिट सिस्टीम नाही आहे. त्यामुळे तुम्ही सगळीकडे बघितला, जरी फ्री जरी उबंटू असलं तरी सगळी लोक काय करतात, विंडोज वापरतात. हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे एर्गोनॉमिक कन्सिडरेशनचं. म्हणून कसं असतंय की माणूस हा मशीनला फिट होता कामा नये, मशीन हे माणसाला फिट व्हायला पाहिजे. म्हणजे मशीन असं पाहिजे की ज्याच्यावरती काय पाहिजे की ज्याचा परफॉर्मन्स किंवा परफॉर्मन्स म्हणण्यापेक्षा असं म्हणूया की ज्याच्यावरचं वर्किंग जे आहे ते माणसाला कमीत कमी प्रयत्नामध्ये करता आलं पाहिजे, अशी सिस्टीम जनरेट करायची. त्याला आपण म्हणतो एर्गोनॉमिक कन्सिडरेशन. ठीक आहे. आता एर्गोनॉमिक कन्सिडरेशन मध्ये काय काय आपल्याला बघायचं आहे, तर
कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड मशीन, दुसरं वर्किंग एन्व्हायरमेंट, आणि तिसरं ह्युमन अॅनाटॉमी अँड पोस्चर्स, आणि चौथं एनर्जी एक्सपेंडिचर इन हँड अँड फूट ऑपरेशन. ठीक आहे. आता याच्यामधलं सगळ्यात पहिलं महत्वाचं मी चालू करतो, कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड मशीन. ठीक आहे, पहिला पॉईंट चालू करतो, कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड मशीन. आता मी अजून एक एक्झाम्पल देतो आणि मग मी कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड मशीन जातो. बघा, समजा माझं बैठी काम आहे, मी आता बसलोय, माझं बैठे काम आहे, आणि इथे एक नॉब आहे, इथे एक नॉब आहे, आणि एक नॉब जो आहे तो एकदम वर आहे, मला उठून ऑपरेट करायला लागतोय, उठून. ठीक आहे, 3 नॉब आहेत, मशीन मी ऑपरेट करालोय. ठीक आहे, आणि माझा सगळ्यात जास्त यूज जो आहे, सगळ्यात जास्त यूज हा वरती जो ठेवलेला नॉब आहे की नाही त्याचा आहे, जो मला उठून ऑपरेट करायला लागतोय. सगळ्यात जास्त यूज तेच आहे. मग हे जे काही मशीनचे नॉबची जी अरेंजमेंट आहे ही एर्गॉनॉमिक कन्सिडरेशन आहे का नाही? नाही आहे. का नाही आहे? कारण की काय व्हायला पाहिजे, काम करताना मला मिनिमम फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस क्रिएट व्हायला पाहिजे, मिनिमम. म्हणजे जो नॉब जास्त मी ऑपरेट करणार तो माझा वर्किंग हँड जो असतो त्याच्या जवळ पाहिजे, म्हणजे इथं पाहिजे. जो जास्त ऑपरेट होणार आहे तो इथं, जो मिनिमम ऑपरेट होणार आहे तो वरती पाहिजे, म्हणजे कधी तर उठून तो ऑपरेट करू शकतो मी. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा मॅक्सिमम ऑपरेट होणारा नॉब मी इकडे ठेवला आणि मिनिमम होणारा इकडे ठेवला, मी राईट हँडेड आहे, तर मिनिममचा माझ्या डायरेक्ट हाताला येतो, हा मला हात तिरका घ्यायला लागतो. बरोबर आहे काय? म्हणजे हे पण एर्गॉनॉमिकली बरोबर नाही आहे. म्हणजे एर्गॉनॉमिक कन्सिडरेशन मध्ये आपण काय करतो की जो माणूस त्या मशीनवरती काम होणार आहे त्याला मिनिमम फिजिकल किंवा मेंटल स्ट्रेस क्रिएट व्हायला पाहिजे आणि काम व्हायला पाहिजे. हे म्हणजे काय, तुमचं एर्गॉनॉमिक कन्सिडरेशन. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड मशीन. म्हणजे तुम्ही मशीनला काहीतरी इन्स्ट्रक्शन देत असताय. बघा की आता एक्झाम्पल कुठलं पण कन्सिडर करा की टू व्हीलर वरून मी चाललोय, ऍक्सलरेटर माझ्या हातात आहे. ऍक्सलरेटर आपण कमी जास्त करत असतो, जिथे मशीन आहे त्या मशीनमध्ये आपण ऍक्सलरेटर वाढवतो, याचा अर्थ काय, आपण त्याला कम्युनिकेट करालोय, स्पीड वाढव. ऍक्सलरेटर कमी करायला याचा अर्थ काय, स्पीड कमी कर. ब्रेक मारला म्हणजे तुम्ही काय केलं, करेक्टिव्ह ऍक्शन घेतली, गाडी थांबवायची आहे. ठीक आहे. मग हे कंटिन्युअस कम्युनिकेशन चालू असते. तुम्ही ऍक्सलरेटर एकदा वाढवला की सोडून देत नाही, तो गाडी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुमच्या हातातच पाहिजे. ब्रेक हा मला पाहिजे त्यावेळी मी दाबणार, त्यानंतर सोडून देणार, पुन्हा कोण आडवा तर मी पुन्हा ब्रेक दाबणार. म्हणजे एक कंटिन्युअस कम्युनिकेशन आहे. ठीक आहे. त्यामुळे कोणती पण गोष्ट कुठल्या पण मशीनवरती वर्क करायची असेल तर मॅन आणि मशीनमध्ये कंटिन्युअस कम्युनिकेशन चालू असतं. आता हे नॉर्मली कम्युनिकेशन जे चालू असतं ते थ्रू डिस्प्लेज आणि कंट्रोल्स असतं. थ्रू डिस्प्लेज आणि कंट्रोल्स म्हणजे काय, त्या सिस्टीमची त्या मशीनची सध्याची जी काही स्थिती आहे ते कंट्रोल्स आणि डिस्प्लेज काय करत असतात, आपल्याला डिस्प्ले दाखवत असतात आणि कंट्रोल्स ही करेक्टिव्ह ऍक्शन घेत असतात. डिस्प्ले आपल्याला सिच्युएशन दाखवत असते आणि आपण कंट्रोल्सनी काय करतो, करेक्टिव्ह ऍक्शन घेतो. म्हणजे काय, बघा आपण काय करत होतो, कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड मशीन. मी एक सांगत होतो घरातलं एक्झाम्पल. घरातलं एक एक्झाम्पल घ्या. काही जणांच्या घरामध्ये बोर असेल, बोर, त्याला आपण पाहून काय केलं असते, मोटर बसवली असते, मोटर बोरला. त्या मोटरच्या कंट्रोल पॅनलवरती 2 बटन आहेत, एक रेड कलरचा आहे आणि एक बाळांनो ग्रीन कलरचा आहे. ग्रीन कलरचं बटन ज्यावेळेला तुम्ही प्रेस करणार त्यावेळेला ती मोटर स्टार्ट होते, पण स्टार्ट झाल्यानंतर समोर इंडिकेटर आहेत एक 3-4, त्या इंडिकेटर मधला बाळांनो एक बल्ब लागतो, बघा बल्ब लागतो. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ते हिरवं बटन दाबणार त्यावेळेला तो बल्ब चालू होणार आणि ज्यावेळेला तुम्ही रेड बटन दाबणार त्यावेळेला ते बल्ब काय होणार, बंद होणार. ठीक आहे. म्हणजेच काय होते, ज्या वेळेला तुम्ही बटन दाबताय म्हणजे तो कंट्रोल आहे. तिथं जर तुम्हाला ग्रीन बटन लागलं, बल्ब लागला, तर तुम्हाला काय कळलं की तुम्ही दिलेली करेक्टिव्ह ऍक्शन ही त्या मशीनने ऍक्सेप्ट केली आणि पंप चालू झाला. ज्यावेळेला तुम्ही रेड बटन दाबणार त्यावेळेला ते बल्ब काय होणार, बंद होणार. याचा अर्थ बल्ब बंद झाला, याचा अर्थ तुम्ही कंट्रोलवरती प्लेस केला, म्हणजे तुम्ही करेक्टिव्ह ऍक्शन घेतली आणि त्या मशीनने ती काय केली बाळांनो, ऍक्सेप्ट केली. त्यामुळे ते मशीन काय झालं, बंद झालं. त्यामुळे ज्या वेळेला पण तुम्ही करेक्टिव्ह ऍक्शन घेताय त्यावेळेला तिथं डिस्प्ले असतो. आता घरातल्या बोरच्या केसमध्ये डिस्प्ले म्हणजे काय, ते बल्ब आहे, ते तुम्हाला सांगतात
चालू झाले का बंद झाले, काय काय कंडिशन आहे हे तुम्हाला डिस्प्ले सांगत असतात. त्यामुळे कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड मशीन मध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक म्हणजे डिस्प्ले आणि दुसरा म्हणजे कंट्रोल्स. डिस्प्ले हा मशीनची कंडिशन तुम्हाला सांगत असतो आणि कंट्रोल थ्रू तुम्ही काय करत असताय, करेक्टिव्ह ऍक्शन घेत असताय. मग आता डिस्प्ले बद्दल आपण बोलूया. डिस्प्ले म्हणजे काय, मॅन हा काय करतोय, मशीनची इन्फॉर्मेशन आपण रिसीव्ह करतोय थ्रू डिस्प्लेज. मग आता डिस्प्ले हे बाळांनो बेसिकली दोन टाईपचे असतात डिस्प्ले. त्यातला पहिला टाईप असतोय तो म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि दुसरा असतोय क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह डिस्प्ले आणि क्वांटिटेटिव्ह डिस्प्ले. आता क्वालिटेटिव्ह डिस्प्ले याचा अर्थ काय, एक्झाम्पल सांगतो. समजा माझ्याकडे एक कार आहे आणि त्या कार मध्ये असं एक पॉइंटर आहे. पॉइंटर तुमच्या सगळ्यांच्या गाडीमध्ये बघायला मिळेल, असा एक पॉइंटर असतो आणि इथं रेड कलर असतो, रेड, आणि इथं ग्रीन कलर असतो. रेड म्हणजे हॉट आणि ग्रीन म्हणजे काय, कोल्ड. आता हा डिस्प्ले तुम्हाला काय करायला आहे, इथपर्यंत जर हा पॉइंटर असेल तर सांगतोय की हे तुमची व्हेकल हॉट कंडिशनला आहे, म्हणजे काय झालंय, इंजिनचं टेम्परेचर वाढले. जर हा पॉइंटर या रिजन मध्ये असेल तर तो तुम्हाला काय दाखवतोय की तुमची कंडिशन कोल्ड आहे. आता किती टेम्परेचर आहे हे दाखवते का याच्यामध्ये, नाही, फक्त इंजिन गरम आहे काय गार आहे एवढंच सांगतोय हा पॉइंटर. ठीक आहे, असले जे असतात त्याला म्हणतात बघा क्वालिटेटिव्ह डिस्प्लेस, म्हणजे तिथली क्वालिटी फक्त रिप्रेझेंट करतात, परफेक्ट नंबर मध्ये सांगत नाही किती आहे ते, त्याला म्हणायचं क्वालिटेटिव्ह डिस्प्लेस. ओके, त्याच्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह डिस्प्लेस. म्हणजेच काय, समजा स्पीडोमीटर आहे, स्पीडोमीटर 0, 10, 20, 80, 120, 180 स्पीड आहे त्या. आता हा पॉइंटर समजा इथं 25 वरती आहे, 25 वरती, तर तुम्हाला काय दाखवते, तुमच्या व्हेकलची स्पीड परफेक्ट किती आहे हे दाखवते. म्हणजेच हा त्याची क्वांटिटीज दाखवते, डायरेक्ट 25च्या स्पीडनं चाललेली आहे गाडी. ठीक आहे, ह्याला म्हणतात आपण क्वांटिटेटिव्ह डिस्प्ले. हा क्वालिटेटिव्ह डिस्प्ले, हा क्वांटिटेटिव्ह डिस्प्ले. आणि क्वालिटेटिव्ह डिस्प्ले हा नॉर्मली काय करत असतात की तिथली कंडिशन काय आहे ती रिप्रेझेंट करत असतात. आणि क्वांटिटेटिव्ह डिस्प्ले कंडिशन बरोबर तिथं परफेक्ट तिथलं मेजर करून तिथला व्होल्टेज असेल, त्यानंतर स्पीड असेल, एनर्जी असेल, वॉच असेल तर टाइम असेल, ह्या परफेक्ट गोष्टी सांगत असतात. ठीक आहे, हे भावना दोन टाईपचे डिस्प्ले अवेलेबल असतात, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. त्याच्यानंतर डिस्प्लेमध्ये अजून एक टाईप आहे तो म्हणजे डिजिटल डिस्प्ले. डिजिटल डिस्प्ले हे नॉर्मली तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज मोस्ट ऍक्युरेटली दाखवत असतात, सगळ्या व्हॅल्यूज मोस्ट ऍक्युरेटली. आता हे जे काही डिस्प्ले आहेत, मी फक्त डिस्प्ले बद्दल बोलवले, हे जे काही डिस्प्ले आहेत ह्या डिस्प्लेच्या डिझाईन मध्ये काही कन्सिडरेशन आहेत. डिस्प्ले डिझाईनचे काही कन्सिडरेशन आहेत, मी तुम्हाला एक 8-10 एक पटपट सांगतो. पहिला, द स्केल शुड बी क्लिअर. हे जे स्केल आहे हे क्लिअर पाहिजे, म्हणजे तुम्हाला दिसायला पाहिजे. स्केलच दिसत नाही तर तुम्हाला व्हॅल्यूज मेजर करता येणार नाही, त्यामुळे स्केल शुड बी क्लिअर. दुसरं, हे जे नंबर आहे, नंबर ह्याची साईज, ही नंबरची साईज ही नॉर्मली आपण काय करतो, रीडिंग डिस्टन्स डिवाइड बाय 1200 ह्याच्यापेक्षा मोठी ठेवतो. म्हणजे काय, मी समजा एका डिस्टन्स वरती उभारलोय आणि ते मी त्या स्केलकडे बघालोय आणि तुम्हाला नंबरच दिसत नाही, नंबरच दिसत नाही तर काय उपयोगाचं नाही. त्यामुळे ह्या नंबरची साईज नॉर्मली रीडिंग डिस्टन्स, म्हणजे मी किती डिस्टन्स वरती उभारलोय त्या नंबर पासून, डिवाइड बाय 200 करायचा आणि तेवढी साईज त्या लेटरची ठेवायची, तर तो तुम्हाला डिस्प्ले हा विजिबल असतो. नॉर्मली हे जे स्केल असतं, स्केल 0, 10, 20 हे स्केल हे बघानो कसंही रॅन्डम असून चालत नाही. म्हणजे काय असायला पाहिजे, पहिला 0, मग 10, मग 20, मग 30, मग 40, मग 50 ह्या पोझिशन मध्ये पाहिजे. जर समजा स्केल तुम्ही असं ठेवलं 0, 5, 15, 25, 35 तर ह्यापैकी परफेक्ट स्केल कुठला आहे, हे नॉर्मली ते एका परफेक्ट ऑर्डर मध्येच पाहिजे. ठीक आहे, आणि लिनियर प्रोपगेशन पाहिजे, असं रॅन्डम चालणार नाही. ठीक आहे, लिनियर मध्येच पाहिजे. दुसरं, हे जे नंबरिंग असतं हे नंबरिंग हे नॉर्मली क्लॉकवाईज डायरेक्शनलाच पाहिजे. हे जे नंबरिंग केलं असतं आपण हे कसं असलं पाहिजे, क्लॉकवाईज डायरेक्शनलाच पाहिजे. व्हर्टिकल नंबर जे असतात, व्हर्टिकल नंबर जिथं मुव्हिंग पॉइंटर असतात, म्हणजे पॉइंटर मूव्ह असते आणि स्केल फिक्स असते. दाखवतो एक्झाम्पल. समजा इथं स्केल आहे आणि हा पॉइंटर आतमध्ये असा
हा पॉइंटर वर खाली मूव्ह आलाय, याला म्हणायचं मुव्हिंग पॉइंटर. मुव्हिंग पॉइंटरच्या केसमध्ये नंबर्स जे असतात हे नंबर्स हे व्हर्टिकल लिहायचे, व्हर्टिकल. आणि काही केसमध्ये काय होते, जिथं पॉइंटर फिक्स काही केसमध्ये काय होते की जिथं पॉइंटर हा फिक्स असतोय आणि स्केल मूव्ह होत असते. पॉइंटर हा फिक्स असतोय आणि स्केल मूव्ह होत असते, म्हणजे पॉइंटर फिक्स आहे आणि बाहेरचं स्केल रोटेट होत असते, स्केल. तर त्या केसमध्ये हा नंबर व्हर्टिकल न ठेवता हा असा पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला त्या पॉइंटर समोर येईल तो बरोबर रॅडियली आउटवर्ड जायला पाहिजे असा पॉइंटर, आणि त्याच्या समोर हे असं स्केल यायला पाहिजे. ठीक आहे. कधी कधी आपल्याला काही केसमध्ये स्ट्रेट स्केल यूज करायला लागतात. आता हे स्ट्रेट स्केल आहे बघा. ज्या वेळेला स्ट्रेट स्केल यूज करायला लागेल त्यावेळेला मोस्ट ऑफ द टाइम व्हर्टिकलच्या ऐवजी हॉरिझॉन्टल स्केल प्रेफर करायचं, आणि नंबरिंग हे व्हर्टिकल राहायला पाहिजे. हॉरिझॉन्टल स्केल आणि व्हर्टिकल हे नंबरिंग राहायला पाहिजे, ज्याच्यामुळे येणारी एरर ही मिनिमाइज होते. येणारी एरर ही मिनिमाइज होते. का मिनिमाइज होते ते सांगतो, लक्ष द्या. इथं समजा 9 लिहिले, 9, आणि मी जर समजा हे खालच्या बाजूने बघितलं तर हा पॉइंटर इथं आहे पण हा नंबर मॅच होतो वरती, त्यामुळे ऍक्च्युअल रीडिंग 9 वाजता दिसतंय 10. समजा माझी हाईट जास्त आहे, मी वरून बघालो इथून, हा पॉइंटर इथं आहे, खालचा नंबर दिसतो, म्हणजे स्केल ऍक्च्युअली 9 ला आहे पण तुम्हाला दिसतंय 8 ला. त्यामुळे कधी पण हा पॉइंटर हॉरिझॉन्टल यूज करायचा, कधीही नंबरिंग मध्ये म्हणजे मेजरिंग मध्ये एरर जनरेट होत नाही. हे पॉइंटर्स जे असतात, पॉइंटर्स हे नॉर्मली आपण नाईफ एज घेतो. नाईफ एज म्हणजे काय, तुम्ही घड्याळ बघितले असेल तर बघा, ह्या एंडला तो मोठा असतो पण जिथं तुम्हाला रिडिंग घ्यायचं आहे तिथं तो निमुळतावत म्हणजे एकदम छोटा नाईफ एज झालेला असतो, ज्याच्यामुळे तुम्हाला रिडिंग घ्यायला एकदम होते, सोपं जाते आणि परफेक्ट रिडिंग घेता येते. त्यानंतर जे डिस्प्ले आहेत असोसिएटेड विथ कंट्रोल्स हे बाळांनो एकाच ठिकाणी ठेवायचे, म्हणजे डिस्प्ले आणि कंट्रोल हे एकाच पोझिशनला असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या पर्टिक्युलर डिस्प्लेचा कंट्रोल कुठं आहे हे शोधायला लागणार नाही, तो एकाच पोझिशनला असायला पाहिजे. ठीक आहे. हे बाळांनो झालं डिस्प्ले बद्दल. 2 टाईपचे डिस्प्ले आणि डिस्प्लेचे कसे असायला पाहिजेत कन्सिडरेशन हे तुम्हाला मी सांगितले. याच्यानंतर मी आता सांगणार नेक्स्ट म्हणजे कंट्रोल्स. आता भरपूर टाईपचे कंट्रोल्स अवेलेबल आहेत. मी आता कंट्रोल्स तुम्हाला एक एक सांगतो. क्रँक म्हणजे काय, हे छोटंसं असं असते बघा, हे हँडल असते आणि हा मशीनला कनेक्ट केलं असते, हे तुम्ही असं रोटेट करू शकता सर्क्युलर. ठीक आहे. क्रँक हे नॉर्मली आपण ज्या वेळेला टॉर्क ट्रान्समिट करतो आणि रोटेट करायचं असते आपल्याला आउटपुट इनपुट, त्यावेळेला आपण हे क्रँक्स यूज करतो. हँड व्हील्स, त्यावेळेला आपण हँड व्हीलनी आपण कंट्रोल्स प्रोव्हाइड करतो. स्टार व्हील्स, त्याच्यानंतर नॉब्स असतात बघा छोटे छोटे, असे आपण नॉब्स गोल फिरवतो, म्हणजे आपले रेडिओ किंवा घरातली म्युझिक सिस्टीम असते त्याचा आपण बास किंवा ट्रिबल किंवा आवाज कंट्रोल करण्यासाठी, ठीक आहे, आपण काय करतो बघा नॉब्स यूज करतो. नॉर्मली फाईन ऍडजस्टमेंट जिथं असतात, फाईन ऍडजस्टमेंट तिथं आपण नॉब्स यूज करतो. हँड लिव्हर्स डायरेक्ट आपण अशी बंद चालू करतो बघा, हँड लिव्हर्स. हा वरचा पोर्शन तुमच्या हँड मध्ये असणार आहे आणि पिवट पॉइंट. हँड लिव्हर्स नॉर्मली हँड लिव्हर्स आपण वन डायरेक्शनल ऍडजस्टमेंट जे असते, वन डायरेक्शनची ऍडजस्टमेंट, त्या ऍडजस्टमेंटसाठी आपण हँड लिव्हर्स यूज करतो. फूट पेडल, आता आपण ऍक्सेलरेटर जो 4 व्हीलरचा असतो तो फूट पेडलच असतो, म्हणजे तुम्ही तिथं फाईन ऍडजस्टमेंट करू शकताय. ठीक आहे. बाय युझिंग द लार्ज फोर्स, नॉर्मली जिथं फोर्सची व्हॅल्यू जास्त लागते त्यावेळेला आपण फूट पेडल्स यूज करतो. पुश बटन्स हे बटन्स आपण यूज करतो बघा कुठं, मग जे एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला मी, घरामध्ये मला मोटर चालू करायची आहे तर त्याचं कंट्रोल पॅनल मध्ये पुश बटन्स असतात ऑन ऑफ करण्यासाठी. ठीक आहे. नॉर्मली मिनिमम फोर्स मध्ये ते ऑपरेट होतात. स्विच टॉगल, हे पूर्वी तुम्हाला बघायला मिळतील बघा, असे टॉगल असायचे, वर किंवा खाली करायचा. टॉगल स्विच केला की ऑन ऑफ तुम्ही करू शकत होता. ठीक आहे. ऑन ऑफ साठी नॉर्मली आपण टॉगल स्टिक घेतो. जॉयस्टिक समजा जॉयस्टिक आहे तर ह्या जॉयस्टिकची जी मोशन असते नॉर्मली ही कुठल्याही डायरेक्शनला होऊ शकते, कुठल्याही डायरेक्शनला जॉयस्टिकची मोशन. ठीक आहे. नॉर्मली CNC मशीन वगैरे आपण काय करतो बघा जॉयस्टिकनी कंट्रोल करतो. मग आता हे जे कंट्रोल्स आहेत ह्या कंट्रोल्सच्या सिलेक्शनसाठी काही एर्गोनॉमिक कन्सिडरेशन आहेत, ते तुम्हाला मी सांगतो. पहिलं, द कंट्रोल डिव्हाइस शुड बी लॉजिकली पोझिशन्ड अँड इझिली ऍक्सेसिबल.
कंट्रोल हा नॉर्मली लॉजिकली म्हणजे काय, जिथं त्याचा डिस्प्ले असेल तिथं पोझिशन करायचा आणि तो इझिली ऍक्सेसिबल पाहिजे, आरामात तुम्हाला तो ऑपरेट करता आला पाहिजे. दुसरं, कंट्रोलचं जे ऑपरेशन आहे हे नॉर्मली स्मूथ आणि मिनिमम इन्व्हॉल्वमेंट मध्ये व्हायला पाहिजे. तिसरं, कंट्रोल ऑपरेशन मध्ये त्याने एनर्जी मिनिमम ऍब्सॉर्ब करायला पाहिजे. त्यानंतर चौथं, पोझिशन ऑफ कंट्रोल डिव्हाइस अशी ठेवायची की आपला हात जो आहे किंवा ह्युमन अॅनाटॉमी जे आहे ती बघा काय एक परफेक्ट आणि कम्फर्टेबल पोझिशन मध्ये पाहिजे. म्हणजे मगाशी मी एक्झाम्पल सांगितलं, हँड इथं आहे, मी हा ऑपरेट करू शकते, तुम्ही इथं ठेवला तर हे ऑपरेशनला बरोबर नाही. ठीक आहे, त्यामुळे एखादं कम्फर्टेबल पोझिशन मध्ये पाहिजे. प्रॉपर कलर कोडिंग पाहिजे बघा कंट्रोल डिव्हाइसेसला, प्रॉपर कलर कोडिंग. आणि शेप अँड साईज जे आहे, शेप अँड साईज ऑफ कंट्रोल डिव्हाइस ही नॉर्मली त्या माणसाला एनकरेज करायला पाहिजे टू यूज. ठीक आहे, हे बघा त्याचे काय आहेत एर्गॉनॉमिक कन्सिडरेशन इन कंट्रोल्स. याच्यानंतर बघा पॅनल लेआउट. आता पॅनल लेआउट म्हणजे काय सांगतो बघा. कधी पण आपण जे कंट्रोल्स प्लेस करतो, कंट्रोल्स ते एका लेआउट मध्ये प्लेस करतो. म्हणजे काय बघा, समजा माझ्याकडे नंबर ऑफ बटन्स आहेत 1 2 3 4, त्यानंतर 1 2 3 4. हे प्लेस करताना हे कंट्रोल एकसारखे आहेत आणि हे कंट्रोल एकसारखे आहेत. त्यामुळे हे नॉर्मली आपण प्लेस करताना जे रिलेटेड कंट्रोल्स आहेत ते सगळे एकत्र प्लेस करायचे, रिलेटेड कंट्रोल्स, आणि एका अरेंजमेंट मध्ये प्लेस करायचे. म्हणजे काय, समजा मला 1 नंबरचं बटन पहिल्यांदा वापरायचं आहे, त्यानंतर 2 नंबर, त्यानंतर 3 नंबर, त्यानंतर 4 नंबर. मी 1 नंबरचा इथे ठेवला, 2 नंबर वापरायचं ते शेवटला ठेवलं, 3 नंबर वापरायचं ते मध्ये ठेवलं, असं कसाही सिक्वेन्स ठेवून चालणार नाही. त्यामुळे हे कंट्रोल्स तुम्हाला काय करतात की तो सिक्वेन्स पण दाखवतात आणि वेगवेगळे ग्रुप जे आहेत ते तुम्हाला आयडेंटिफाय पण करून देते. त्यामुळे कंट्रोल्स तुम्ही नॉर्मली जे प्लेस करताय, ठीक आहे, लेआउट वरती, ते इन सिक्वेन्स असायला पाहिजे, फंक्शनली ग्रुप्ड असायला पाहिजेत, फ्रिक्वेन्सी ऑफ यूज वरती त्यांची प्लेसिंग पाहिजे, रिलेटेड कंट्रोल अरेंजमेंट सगळ्या एकत्र करायच्या, त्याच्यावरती कलर जे यूज करायचे ते इझिली आयडेंटिफाईड व्हायला पाहिजेत, म्हणजे वेगवेगळे कंट्रोल्स. आणि जे काही डायल पॉइंटर्स असतील सिमिलर ओरिएंटेशनचे ते सगळे एकाच डायरेक्शन मध्ये पाहिजे. ठीक आहे, हे बघा काय कंट्रोल अरेंजमेंट. त्यानंतर वर्किंग एन्व्हायरमेंट. आता काय वर्किंग एन्व्हायरमेंट वरती पण माणसाला, आता आपल्याला काम करायला मी आणि समजा डार्क आहे, मला काम करायला जमना, म्हणजे ते काय बघा एर्गॉनॉमिकली वर्किंग एन्व्हायरमेंट नाही आहे. वर्किंग एन्व्हायरमेंट कसं पाहिजे, तिथं लाइटनिंग एकदम प्रॉपर, नॉइज मिनिमम, टेम्परेचर किंवा ह्युमिडिटी ही कंट्रोल पाहिजे. आता लाइटनिंग प्रॉपर पाहिजे याचा अर्थ काय, ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहे तिथला ब्राईटनेस जास्त पाहिजे, बाजूच्या एरियाचा ब्राईटनेस कमी पाहिजे, म्हणजे एन्व्हायरमेंटचा. जर उलट झालं, तुम्ही काम करायला तिथला ब्राईटनेस कमी आणि बाहेरच्या एन्व्हायरमेंटचा ब्राईटनेस जास्त असेल, तर तुम्ही बाहेरच्या एन्व्हायरमेंट मध्ये बघितलं तर पुन्हा काम करायला गेला तर तुम्हाला बघा व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे तुमच्या कामाच्या इथली ब्राईटनेसची व्हॅल्यू जास्त पाहिजे, बाहेरच्या एन्व्हायरमेंटची कमी पाहिजे. दुसरं, बाहेरच्या एन्व्हायरमेंटचं कलर कोडिंग हे असं ऍडजस्ट करायचं की समजा मी काम केलोय आणि मी जर जरासं बाजूला बघितलं तर मला फ्रेश वाटायला पाहिजे, म्हणजे थोडक्यात मी रिलॅक्स व्हायला पाहिजे का इन मीन टाइम मध्ये. मीन टाइम म्हणजे काय, समजा मी आता एक जॉब लावला, मी थांबलोय आणि मी बाजूच्या एन्व्हायरमेंट मध्ये बघितलं तर ते मला प्लेझंट पाहिजे, मला त्या एन्व्हायरमेंटकडे बघितल्यानंतर रिलॅक्स वाटायला पाहिजे. नाहीतर मी डार्क करून ठेवले, मला काय दिसतच नाहीये, तर काय होणार बघा स्ट्रेस वाढत जाणार, फटीग लेवल वाढत जाणार, परफॉर्मन्स डिक्रीज होणार. ठीक आहे, त्यामुळे लाइटनिंग कंडिशन ही अशी ऍडजस्ट करायची की मीन टाइम जो असतो वर्करचा त्याच्यामध्ये त्याला रिलॅक्स वाटायला पाहिजे आणि वर्किंगच्या इथली ब्राईटनेस हा नेहमी जास्त पाहिजे. नॉईज नॉर्मली काय होतं बघा, हे अनॉइंग असतं, त्याच्यामुळे काय होतं फटीग क्रिएट होतो आणि फटीग क्रिएट केलं की काही वेळानंतर काम करायची इच्छा राहत नाही. मग ज्या केसमध्ये एखादं मशीन असं असतं की जे भरपूर नॉईज क्रिएट करतं तर ते मशीन आयसोलेट करून घ्यायचं, जेणेकरून त्याचा बाकीच्या वर्करना त्रास होता कामा नये. आणि त्या मशीनवरती काम करणाऱ्या वर्करला त्यानं इयरबड्स यूज करायचे, इयरबड्स किंवा इयरप्लग्स यूज केल्यामुळे काय होणार, त्याला पण जो नॉईज येणार आहे तो मिनिमम होईल आणि त्याचा परफॉर्मन्स काय होईल, इन्क्रीज होईल. त्यामुळे नॉर्मली कुठल्या पण वर्करची इफिशियन्सी ही तिथल्या नॉईज वरती डिपेंड असते, त्यामुळे नॉईज ही नेहमी काय करायची, मिनिमम ठेवायची.
टेम्परेचर, समजा एखादं मी काम करावले आणि ते काम करताना हेवी आहे, म्हणजे कष्टाचं काम आहे, तर कष्टाचं काम असेल तर टेम्परेचर जरा लोअर साईडला ठेवायचं. टेम्परेचर जरा लोअर साईडला, तर माणसाचा परफॉर्मन्स वाढतो. तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर बघा त्याचा काय होणार, परफॉर्मन्स हा डिक्रीज होतो. त्यामुळे टेम्परेचरची व्हॅल्यू ही नॉर्मली काय करायची बघा, ज्या वेळेला जास्त आपण हेवी काम करतो त्यावेळेला मिनिमम, आणि ज्या वेळेला आपण निवांत बैठी काम करत असतो ते ऍव्हरेज पेक्षा जरा जास्त ठेवलं तरी चालतंय. त्याच्यानंतर ह्युमिडिटी हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. ह्युमिडिटीचा तसा इफिशियन्सीवरती लेस इफेक्ट आहे, पण जर समजा ऑर्डिनरी टेम्परेचर असेल किंवा हाय टेम्परेचर असेल आणि ह्युमिडिटी लो असेल तर नॉर्मली काय होतात, आपले थ्रोट हे ड्राय होतात. आणि हाय ह्युमिडिटी असेल तर बाळांनो मग काय होते, त्यावेळेला स्वेटिंग हे जास्त होते, डिस्कम्फर्ट जास्त असतो. त्यामुळे ह्युमिडिटी, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर, त्यानंतर कलर कोडिंग, लाइटनिंग, ह्याच्यावरती पण बाळांनो आपला काय की परफॉर्मन्स काय असेल काम करताना हा डिपेंड राहतो. ठीक आहे, हे कन्सिडरेशन होतं एर्गॉनॉमिक कन्सिडरेशन. ठीक आहे, आता तुम्हाला याच्यामध्ये काय जर डाऊट असेल तर विचारा. मी 2 महत्वाचे फॅक्टर सांगितलेत, एक एस्थेटिक आणि दुसरा एर्गॉनॉमिक. आता मी जे घेतलंय हे पण सांगतो. आपल्याकडे एक पुस्तक आहे आर.बी. पाटील टेक्नॅक्सचं पुस्तक. त्या पुस्तकामध्ये जे काही दिले एस्थेटिक आणि एर्गॉनॉमिक कन्सिडरेशन हे सगळे मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही दुसरं पुस्तक घेतलं तर तिथं बाळांनो काही कन्सिडरेशन वेगळे असतील, काही कन्सिडरेशन, पण बेसिक कन्सिडरेशन शेवटी इथेच येतात. ठीक आहे, बेसिक कन्सिडरेशन. त्यामुळे तुम्ही दुसरं पुस्तक वाचलं तर तुम्हाला जरा वेगळे कन्सिडरेशन पण बघायला मिळतील तिथे. आता तुम्हाला याच्यामध्ये